वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये कालपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि मी आता आहे विरार पश्चिमेच्या युनिटेक या सोसायटीच्या परिसरामध्ये। आपण बघू शकता की मी आता ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी जवळपास गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि माझ्या पाठीमागे जर बघितलं तर पूर्ण सोसायटीमध्ये जवळपास मांडी इतकं पाणी जे आहे हे साचलेलं आहे। माझ्या दुसऱ्या बाजूला जर बघितला तर आपण या ठिकाणी शाळा आहे, सकाळी मुलं ही सर्व शाळेमध्ये आलेली आहेत। हा जो पूर्ण परिसर आहे हा तलावात बसलेला आहे की तलाव या सोसायटीमध्ये झालेला आहे, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। एकूण जर बघितला तर आपण जवळपास 30 ते 40 सोसायट्या ज्या आहेत या ठिकाणी आहेत आणि जवळपास 5000च्या वर लोकवस्ती जी आहे ही या ठिकाणी आहे। माझ्या दुसऱ्या बाजूला जर बघितला तर जे सकाळी कामावर जाणारे जे नागरिक आहेत यांना गुडघाभर पाण्यामधून या ठिकाणी मार्ग काढत या ठिकाणी जावं लागत आहे। काका, काय नेमकी परिस्थिती काय आहे इथली? साफ सफाई नहीं है, पानी गटर नहीं है, इसलिए पानी भरता है। अच्छा, कितना पानी भरा है? 1.5 फुट। काका, काय अवस्था आहे? अवस्था एकदम खराब आहे। हा, पावसाची पाणी बघा आता तर कमी झाला, त्यांनी पंप लावले म्हणून त्यासाठी त्यांना थँक्यू बोलायचं लावल्याबद्दल, नाही तर पाणी गुडघ्याच्या वर पाणी होतं। ओके। 2 दिवसातून आज कामाला निघलोय। किती सोसायटी आहे तिकडे पूर्ण? 37। ओके। अभी तो पानी थोड़ा कम हुआ है, पहले इतना पानी था, ज्यादा ही पानी था, अभी पानी थोड़ा कम हुआ है, राहत है अभी थोड़ा सा। काय महापालिका वगैरे तुमच्याकडे येत नाही किंवा हे करत नाही? नाले सफाई होत नाही? त्याचा मी काय एवढं सांगू शकत नाही। आम्ही नवीन भाडेपट्टी आहे, मुंबईकर इकडे आलो आहे, 1 वर्ष झालं, तर त्याच्याबद्दल मला काय एवढं मी सांगू शकत नाही। निश्चितच आपण जर बघितला तर हा जर परिसर बघितला तर पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे। जवळपास 35 ते 40 सोसायट्या ज्या आहेत ह्या इकडे पूर्णपणे आहेत आणि जर परिस्थिती जर बघितली तर अतिशय भयावह आहे। या ठिकाणी पूर्णपणे जो पाणी जे आहे सोसायटीच्या आतमध्ये तळमजला जो आहे हा पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे। सर्वत्र जिकडे पाहाल तिकडे आपल्याला पाणीच पाणी या ठिकाणी दिसत आहे। हा विरार पश्चिमेच्या युनिटेक हा जो एरिया आहे आणि या एरियामध्ये महापालिकेनं जे आहे नाले सफाई जी आहे ही झाली नसल्यामुळे पूर्ण नाले चॉकअप झालेले आहेत, पाणी ओसरायला जागा नाहीये। आजूबाजूला माती भराव झालेला आहे, अनधिकृत बांधकाम जे माती भराव झालेले आहे त्यामुळे जे नाले आहेत महत्वाचे हे नाले सुद्धा पूर्णपणे बंद झालेले आहेत। त्यामुळे कालपासून सुरू असलेल्या पावसाने या युनिटेक या सोसायटीतल्या परिसरातल्या नागरिकांची मात्र दैना उडवलेली आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।